नमस्कार, विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपलं स्वागत। या चॅनलची संकल्पना आहे MIT शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथदा कराड सर यांची। विश्वराजबाग कॅम्पस लोणी काळभोर इथं त्यांच्या संकल्पनेने आज विश्वातला सर्वात मोठा घुमट तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती घुमट ही भव्य वास्तू विश्वशांतीच्या कार्यासाठी प्रेरणा देते आहे। हा विशेष कार्यक्रम आपण पाहताय प्रभावी व्यक्तिमत्व। तो चालतो प्रकाश घेऊन अंधाराला हरवायला, स्वप्नांच्या त्या वाटेवरती आशेचे दीप लावायला। त्याच्या कर्तृत्वाच्या कहाणीतून नवी दिशा उमलते, समर्पणाच्या त्या ज्योतीने जग उजळत राहते, उजळत राहते। आजच्या या आधुनिक विश्वात किंवा जगात 20व्या आणि 21व्या शतकात आजही अमेरिकेचा प्रभाव आपल्याला सगळ्या जगावर दिसून येतोय। आंतरराष्ट्रीय संघटना, संस्था आणि राजकारणावरही अमेरिकेचा प्रभाव आहे। पण आपल्याला माहिती असलेली अशी गोष्ट म्हणजे अमेरिका मुळात सगळ्या जगाला माहिती झाली ती 15व्या शतकामध्ये। आज केवळ 500 वर्षात अमेरिकेनं सगळ्या क्षेत्रांसह तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगती केली आहे। अमेरिकेचा हा शोध म्हणजे इन्व्हेन्शन नाही पण डिस्कव्हरी ज्यांनी केली तो ख्रिस्तोफर कोलंबस, 15व्या शतकातला सुप्रसिद्ध दर्यासारंग। जन्म 1451, मृत्यू 1506 आणि उल्लेखनीय बाब अमेरिकेत ऑक्टोबर महिन्याचा दुसरा सोमवार हा दरवर्षी कोलंबस डे म्हणून साजरा केला जातो, कारण 12 ऑक्टोबर 1492 या दिवशी कोलंबस आत्ताच्या अमेरिकन भूमीवर म्हणजे बहामास बेट इथं पोहोचला होता। कोलंबसचा जन्म 1451चा इटलीमधला। वडिलांचा छोटा व्यवसाय होता। लहानपणापासून त्याला समुद्राचं आकर्षण होतंच। त्यांनी छोटे मोठे समुद्र प्रवास करत त्याचं ज्ञान मिळवलं। इतकंच नाही तर 14व्या वर्षीच तो फ्रेंच चाच्यांबरोबर समुद्रावर जायचा। नंतर व्यापारी बोटींबरोबरही तो जायला लागला। गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात। आज जसं होर्मुज आपल्याला माहिती आहे, जे जागतिक व्यापारात महत्त्वाचं आहे आणि ते बंद राहिलं तर व्यापारावर परिणाम होतोय, तशीच परिस्थिती निर्माण झाली होती 15व्या शतकात। त्यावेळी जमीन मार्गे युरोपमधला माल भारतात आणि आशियामध्ये यायचा आणि जायचा। कॉन्स्टँटिनोपल हे शहर हे आशिया खंडाचं प्रवेशद्वार होतं। तर झालं असं की 1453 मध्ये तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल जिंकलं आणि युरोपियन लोकांना इथून जाण्यासाठी मनाई केली। त्यातूनच भारत आणि इतर आशिया खंडातील प्रदेशांकडे जाण्यासाठी नवा मार्ग शोधणं आवश्यक होतं। पृथ्वी गोल आहे हे एव्हाना सगळ्यांना माहिती होतं। ॲरिस्टॉटलनं ते इसवी पूर्व 3ऱ्या किंवा 4थ्या शतकातच सांगितलं होतं। 15व्या शतकातच कोपर्निकस, गॅलिलिओ अशा शास्त्रज्ञांचा सिद्धांत हा पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि त्याबरोबर सूर्याभोवती फिरते या संदर्भात होता। पण पृथ्वी गोल आहे हे आधीपासूनच माहिती होतं। कोलंबसनं विचार केला की आपण युरोपमधून पश्चिमेकडे समुद्रमार्गे गेलो तर आपल्याला भारत सापडेल। त्याला असंही वाटलं होतं की हे अंतर खूपच कमी असावं, म्हणजे पृथ्वी तेवढी मोठी नसावी। प्रत्यक्षात मात्र प्रवास करताना त्याला अनंत अडचणी आल्या। 101 खलाशी आणि 3 जहाजं बरोबर घेऊन खलाशांचं मनोधैर्य जपत ते सर्वजण निघाले होते। शेवटी एकदाची त्यांना जमीन लागली आणि ते होतं आत्ताचं बहामास बेट आणि दिवस होता 12 ऑक्टोबर 1492। त्यांना एकूण साधारण 2 महिने या प्रवासासाठी लागले। कोलंबसला मात्र वाटत होतं की तो भारतात पोहोचलाय। कोलंबसनं त्या भागाला नाव दिलं सॅन साल्वादोर। युरोपियनांना अशा प्रकारे नव्या जगाचा शोध लागला। कोलंबसनं एकूण 1 नाही तर 4 मोहिमा केल्या। त्यामध्ये त्यानं मध्य आणि दक्षिण अमेरिकेचा बराचसा भूभाग शोधला। युरोपला आणि इतर खंडांना त्यामुळं बराच फायदा झाला आणि जगाचा नकाशा बदलणारी ही क्रांतिकारी मोहीम ठरली। आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोलंबसवरच ही जबाबदारी का आली किंवा त्यानं का घेतली। अर्थात
इतर अनेक दर्यावर्दीही त्या काळी नवे सागरी मार्ग शोधत होतेच. तर कोलंबसचा विवाह 1479 मध्ये एका सरदार घराण्यात झाला होता आणि त्याचे सासरे हे पोर्तुगीज वसाहतींचे गव्हर्नर होते आणि त्यामुळं कोलंबसला आपली ही योजना पोर्तुगालच्या राजासमोर मांडता आली. ती तेव्हा मान्य झाली नाही, पण नंतर त्यानं स्पेनचा राजा फर्दिनांद आणि राणी इसाबेला यांच्यापुढे ती मांडली आणि कोलंबसच्या या मोहिमेला हिरवा कंदील मिळाला. कोलंबसनं 1502 पर्यंत एकूण 4 मोहिमा केल्या. मध्य दक्षिण भागात आणखी बेटांच्या शोधासाठी इथल्या आदिवासींनी कोलंबसला सहकार्य केलं. मात्र त्याच्या या मोहिमांना काळी किनारही लागली होती. या वसाहतीत स्पॅनिश लोक स्थानिक लोकांवर अत्याचार करत असल्याचे आरोप झाले. त्यामुळं कोलंबसलाही दोष देण्यात आला. त्यामुळं अमेरिकेतल्या अनेक शहरं आणि राज्यांमध्ये कोलंबस डे हा इंडिजिनियस पीपल्स डे किंवा स्वदेशी लोकदिन म्हणूनही साजरा केला जातो. 1504 मध्ये कोलंबस पुन्हा स्पेनमध्ये परतला, पण त्याला संधिवात झाला होता आणि त्याचं शेवटी 20 मे 1506 या दिवशी त्याचा मृत्यू झाला. कोलंबसचा हा शोध म्हणजेच हे प्रदेश आज अमेरिकेसारखं बलाढ्य राष्ट्र म्हणून उभं आहे. आता या प्रदेशाला अमेरिका नाव कसं मिळालं हे जाता जाता सांगतो. कोलंबसनं 1492 मध्ये या भूमीचा शोध लावला, पण त्याला वाटलं की तो आशियाचा भाग आहे. या उलट इटालियन संशोधक आणि भूगोलशास्त्रज्ञ अमेरिगो वेस्पुची यानं हे सिद्ध केलं की ही भूमी आशिया नसून एक नवीनच खंड आहे. त्यामुळे 1507 मध्ये जर्मन नकाशाकार मार्टिन वाल्सी म्युलर यांनी जगाचा नकाशा तयार करताना या नवीन भूमीला अमेरिगोचं स्त्रीलिंगी रूप म्हणजेच अमेरिका असं नाव दिलं. आज इथेच थांबूयात. नमस्कार.